लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फिर्यादी हे पेट्रोमाइन पेट्रोल पंप बिटको नाशिक रोड येथे कामाला असून फिर्यादी आणि त्यांचे सहकारी हे नियमितपणे काम संपवून पेट्रोल पंप बंद करत असताना यातील अनोळखी आरोपितांनी पेट्रोल पंपावर येऊन बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी आणि त्यांचे सहकारी यांना वाईट साईट शिवीगाळ करून फिर्यादी यांना हातात चापटीने मारहाण करून जीवे ठार मारण्याची तसेच पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी देऊन इतर लोकात दहशत निर्माण करण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचे सहकारी यांना चॉपरने मारण्याचा प्रयत्न करून फिर्यादी यांनी आरोपितास मज्जाव केला असता आरोपितांनी बाहेर जाऊन पेट्रोल पंपावर दगडफेक करून तेथून पळून गेले होते। त्यावरून फिर्यादी यांनी उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 285/2025 भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने दिनांक 8 जुलै 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी आणि अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार सुनील आहेर आणि पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित राकेश खरे हा शिंदे टोलनाका नाशिक रोड येथे वावरत असल्याची गोपनीय बातमी मिळाली। सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 यांना देऊन त्यांनी पोलीस पथकास मार्गदर्शन करून गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार संजय सानप, सुनील आहेर, प्रकाश बोडके, मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते, सुनील खैरनार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे नमूद पाहिजे आरोपी याचा शिंदे टोलनाका नाशिक रोड येथे शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले। त्यास त्याचे नाव आणि पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सुमित राकेश खरे, वय 21 वर्ष, राहणार शिल्पविहार अपार्टमेंट बी विंग नंबर 204 सिद्धेश्वर नगर दुर्गामाता मंदिराजवळ नारायण बापू नगर जेल रोड नाशिक रोड असे सांगितले। त्या सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.